जय भैरवनाथ महाराज की जय. आता आळू, आता बघा, आळू खा आणि निरोगी राहा. आळूची भाजी आहे ना, ही भाजी खाल्यामुळं गाईला दूध येतं. या भाजीपासून काय होतं, पोट साफ होतं. आणि याला कोणी खत घातलेलं नाही, याला फवारलेलं नाही. अशी ही भाजी खाल्यामुळं आळू खा आणि निरोगी राहा. आळूची भाजी केल्यामुळं सतत खात जर राहिलं तर पोट साफ होतं आणि आरोग्य मिळतं आणि ती फुकट मिळते. या भाज्या ज्या आहेत याला काही पैसा लागत नाही. पण बघा, आज आहे ना, फुकट मिळालेल्या वस्तूला लोकांना किंमत नाही. जी वस्तू विकत आणतात ना, ती आवडीनं खातात, पण फुकट मिळणारी भाजी खात नाही. म्हणून आळू खा आणि निरोगी राहा. जय भैरवनाथ.